पाणबुडी प्रकल्प सध्या राज्यात गाजतोय, कारण कोकणात होणारा हा प्रकल्प गुजरातला जाणार अशा वावड्या उठल्या आणि मग चर्चा सुरू झाली। पण आता हा पाणबुडी प्रकल्प कोकणात होणार हे निश्चित झालेलं आहे। पण नेमका हा प्रकल्प काय आहे आणि पर्यटकांसाठी आणि कोकणासाठी काय आहे यामध्ये ते आपण पाहूयात। हा पाणबुडी प्रकल्प झाला तर मला आणि तुम्हाला समुद्रात खोलवरती जाऊन समुद्र अनुभवता येणार आहे। हो, तुम्ही म्हणाल की मग त्यासाठी स्कूबा डायव्हिंग आहे ना, पण अनेक जण ज्यांना पोहता येत नाही किंवा मग पाण्याची भीती वाटते ते डायव्हिंग पासून लांब राहतात। मग अशा सगळ्यांना समुद्र सफारीचा अनुभव हा घेता येऊ शकतो आणि तेही अत्यंत सुरक्षितपणे। दुसरं म्हणजे स्कूबा डायव्हिंग मध्ये किती खोल जायचं याला मर्यादा असतात, तर पाणबुडी त्यापेक्षा जास्त खोलवर जाऊ शकते। आणि दुसरं म्हणजे पाणबुडीचा अनुभव, सिनेमात बघितलेल्या पाणबुडीत सफर करण्याची मजा ही वेगळीच असणार नाही का। त्यात हा प्रकल्प कोकणात होतोय। सध्या तरी मंत्रिमंडळात त्याबाबत चर्चा झालेली आहे, त्यामुळे जर कोकण किनाऱ्यावरती पाणबुडी अवतरली तर कोकणात आणखी एक आकर्षण जोडलं जाणार आहे। तर कसा असणार पाणबुडी प्रकल्प पाहूयात। हा पाणबुडी प्रकल्प सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ल्यात होणार आहे। वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक इथं या प्रकल्पाअंतर्गत समुद्र विश्व तुम्हाला अनुभवता येणार आहे। प्रकल्पातील पाणबुडी ही 35 टन वजनाची असणार आहे। या पाणबुडीतून कर्मचाऱ्यांसह 24 जणांना समुद्राच्या तळाशी जाता येणार असल्याचं म्हटलं जात आहे। तेव्हा समुद्रामध्ये 300 फूट खोल जाऊन समुद्राचे अंतरंग तुम्हाला अनुभवता येणार आहेत। आता कोकण की गुजरात हा वाद नेमका काय होता ते देखील पाहूयात। राज्य सरकारने 2018च्या मध्ये सिंधुदुर्गात देशातील पहिली पाणबुडी उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू केली होती आणि त्यासाठी निधी देखील देण्यात आला होता। वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक इथं समुद्र विश्व पाहण्यासाठी हा प्रकल्प राज्य सरकार राबवणार होतं, परंतु हा प्रकल्प गुजरातच्या द्वारका इथं असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि यावरून प्रचंड राजकीय गदारोळ झाला। पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्पासंदर्भात मंत्रालयात एक बैठक झाल्याची माहिती मंत्री रवींद्र चव्हाण यांनी एक्स पोस्टवरून दिली आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत वेंगुर्ला इथंच होणार असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा नमूद केलंय। तेव्हा तर असा प्रकल्प गुजरातच्या द्वारका इथं होणार असल्याची सुद्धा चर्चा रंगतीये। तेव्हा पाणबुडी प्रकल्पासाठी गुजरात सरकारने माझगाव डॉक लिमिटेड सोबत करार केलेला आहे आणि गुजरात टुरिझमचे व्यवस्थापकीय संचालक पारधी यांनी सांगितलंय की समुद्रात 300 फूट खोल जाऊन पर्यटकांना बुडलेल्या द्वारका नगरीच्या अवशेषांचं दर्शन घडवण्याचा गुजरातचा विचार आहे आणि द्वारका बघण्यासाठी फक्त पर्यटक नाही तर भाविकही पाणबुडीमध्ये एकदा डुबकी लावणारच, त्यामुळे दोन्ही ठिकाणी प्रकल्प होण्याची शक्यता ही जास्त आहे। तेव्हा आता मंडळी, प्रश्न असा आहे की प्रकल्पाची घोषणा होणं हे कोकणाला काही नवीन नाहीये, पण पूर्ण झालेला प्रकल्प बघणं मात्र जरा कठीणच आहे। त्यामुळे यापूर्वी पर्यटन क्षेत्राला चालना देणाऱ्या अनेक प्रकल्पांची घोषणा करण्यात आलेली होती, पण ज्यामध्ये सी वर्ल्ड, हाऊस बोट, पर्यटनासाठीची विराट युद्धनौका अशा एक ना अनेक पर्यटन प्रकल्पांचं गाजर हे सिंधुदुर्ग वासियांना दाखवण्यात आलं। मात्र अद्यापही यातला कोणताही मोठा प्रकल्प पूर्णत्वास गेलेला दिसत नाहीये। त्यामुळे इतर प्रकल्पांसारखी पाणबुडी प्रकल्पाची गत होऊ नये म्हणजे झालं। तेव्हा तुम्हाला या प्रकल्पाबाबत नेमकं काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।